श्री स्वामी समर्थ। आज तुम्ही हा संदेश पाहून दुर्लक्ष करू नका। स्वामी या काही आयुष्यात गोष्टी सांगतात जे की तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकू शकतात। या गोष्टी सदैव स्मरणात ठेवा, आयुष्य बदलून जाईल। स्वामी म्हणतात, जवळ घ्यायला शिका तसेच दूर काढायला पण शिका। जिथे तुमचा मान नसेल इथून निघून जायला पण शिका। स्वामी म्हणतात, माणूस कोण आहे? बस फक्त परिस्थितीने बनलेला एक पुतळा आहे। सुखाचा कोणताच निश्चित मार्ग नसतो। प्रत्येक माणसाला स्वतःसाठी त्याच्या सुखाचा मार्ग बनवावा लागतो आणि हे गोष्टी ज्याने समजून घेतली किंवा समजा ती सुखाने त्याचा पत्ता लिहून घेतला, स्वामी आज तुम्हाला बोलवण्यासाठी आले आहेत। आज हा ऑनलाईन आलेला स्वामी संदेश दुर्लक्ष करू नका। मोजून फक्त 6 मिनिटे ऐकून तर बघा। तुमच्या आयुष्यात जे संकट आहे, तुमच्या आयुष्यातील ज्या अडचणी आहेत त्या संपूर्ण संपून जातील। आज या संदेशावर लक्ष द्या। याला पूर्ण एका तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडेल। आयुष्यात जेवढे दान कराल तेवढे परत मिळवाल। लोक काय म्हणतील? पहिल्या दिवशी हसतील, दुसऱ्या दिवशी मजा उडवतील आणि तिसऱ्या दिवशी ते विसरून जातील। त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, जीवन तुमचं आहे, लोकांचा नाही। लोक काही म्हणतील तर ते तेव्हाच नाचत बसू नका, कारण सदैव स्मरणात ठेवा, कौतुकाच्या पुलाखाली मतलबाची नदी वाहत असते। आयुष्यात कोणी जर बिनकामी तुमची तारीफ करत असेल, तुम्हाला मोठेपणा देत असेल तर आत्ताच सावध व्हा, बुद्धी सर्वात जवळ आहे। आता तिला चाळून दाखवायचं की ते तसंच ठेवायचं ते आपल्या हातात असते, पण त्याने आता आपल्याला बेईमानी करायची की तिचा योग्य वापर करून इमानदार राहायचं ते आपल्यालाच ठरवावेच। बिनकामी तुमची तारीफ करत असेल, तुम्हाला मोठेपणा देत असेल तर आत्ता सावध व्हा, बुद्धी सर्वात जवळ आहे। आता तिला चालून दाखवायचं की ते तसंच ठेवायचं ते आपल्याला हातात असते, पण त्याने आता आपल्या बेईमानी करायची की तिचा योग्य वापर करून इमानदार राहायचं ते आपल्यालाच ठरवायचे असते। पण इमानदारी आयुष्यभर चमकत असते। आपल्याला आर्थिक स्थितीला राज ठेवायचे असते, कारण कितीही जवळचा व्यक्ती जरी असाल तरी कोणालाही कसा तू धोका देईल हे कोणी सांगू शकत नाही। त्यामुळे सदैव आयुष्यात आपल्याला आर्थिक गोष्टी कोणाला सांगू नका। आयुष्यामध्ये माणूस खूप काम करत असतो, त्यात यश मिळवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करतो, पण तरीही त्याला यश मिळत नसेल तर त्याला वाटते की आपले नशीब खराब आहे, आपल्याकडून काही होणार नाही आणि तू नशिबा समोर नतमस्तक होतो। आयुष्यातील आनंद क्षण कसे उपभोगायचे हे त्याला कळत नाही। स्वामी म्हणतात, जर तुमच्या सोबतही असे काही घडले असेल किंवा तुमच्या मित्राच्या किंवा कुटुंबातील सदस्य सोबत घडत असेल तर तुम्ही आत्ताच त्यांना स्वामी संदेश शेअर करा। नशिबावर भरोसा ठेवणे म्हणजे केवळ भिकडपणा आहे। धाडसी लोकांना नशीब साथ देत असते। आयुष्यात धाडस करायला शिका, कारण धाडसी लोकांसमोर तर देवही नतमस्तक होतो। मनुष्याने आपल्या चरित्राचा आधार घ्यावा, नशिबाचा नव्हे। स्वामी बोलतात, मनुष्य स्वतःच्याच नशिबाचा शिल्पकार आहे। दुसऱ्याचे हृदय जिंकून घेणारा नशीबवान समजला जातो, परंतु स्वतःला जिंकू शकतो त्यासारखा नशीबवान दुसरा कोणी नाही। आपल्या नशिबाला योग्य आकार देणे हे मनुष्याच्या शक्तीच्या बाहेरचे नाही। मनुष्य ठरवेल तर तो सर्व काही करू शकतो। आपल्या नशिबाला दोष देतो, पण स्वतःच्या कर्माचे दोष तो कधी जाणून घेत नाही। नशिबात जे लिहिले आहे ते विधिलिखित कोणी बदलू शकत नाही। ते फक्त तुमची मेहनत, तुमची ध्येय गाठण्याची जिद्द आणि तुम्ही केलेले सराव प्रयत्न तुमच्यामुळे बदलू शकते। भाग्यश्रीची एकदाही कृपा झाली नाही असा एकही मनुष्य या दुनियेत नाही। त्यामुळे नशीब सुद्धा चांगलं असतं, फक्त तुम्ही मेहनत योग्य दिशेला आणि योग्य पद्धतीने केली पाहिजे। आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट कदाचित मनासारखी होत नसेल,
पण ज्या दिवशी तुमच्या मनासारखी गोष्ट झाली होती तो दिवस आठवा, त्या दिवसाला विसरू नका. नशीब माझे आहे आणि आम्हाला माहित आहे आम्ही नक्की जिंकू. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा, हाताच्या रेषेवर विश्वास ठेवू नका. नशीब त्यांना सुद्धा साथ देते, त्यांच्या हात नाही. त्यामुळे तुम्ही फक्त तुमच्या कार्यात प्रामाणिक राहा. जे तुम्ही काम करत आहात त्यात तुम्हाला यश मिळेल. त्यांना सांगा, नशिबाचा एवढा अभिमान बाळगू नका. बोलतात येणारी पुढील 2 मिनिटे चुकवू नका. या 2 मिनिटांना कान खोलू नये, कारण हे 2 मिनिटे काही मामूली नाही. हे 2 मिनिटे तुमचं पूर्ण आयुष्य बदलू शकतात. तुम्ही या 2 मिनिटावर लक्ष द्या, भाग्यवान व्हाल. यांना वेळ आणि समज दोन्ही मिळते, कारण जेव्हा वेळ असतो तेव्हा समज नाही, आणि जेव्हा समज असते तेव्हा वेळ नसतो. देवाचा हात तुझ्या डोक्यावर असेल, प्रत्येक समस्यावर उपाय असेल. क्षणभर दुःखाच्या घड्याळीत असतील, पण प्रत्येक क्षणी आनंद असेल. माणूस स्वतःचाच नशिबाचा निर्माता आहे. स्वामी सांगतात, पुढील येणारे 2 मिनिटं चुकवू नका. या 2 मिनिटांमध्ये तुमचं आयुष्य बदलून टाकण्याची ताकद आहे. नशिबाची चाक सतत फिरत राहिले, या 2 मिनिटांमध्ये तुमचं आयुष्य बदलून टाकण्याची ताकद आहे. नशिबाचं चाक सतत फिरत राहिले तर कोणत्या दिवसाची नशीब चमकेल कोणाला ठाऊक नाही. त्यामुळे तुमचे प्रयत्न जर चालू असेल तर ते चाक फिरत राहते. नशीब सुद्धा त्यांच्याच साथ देते. जे नशिबावर काही सोडत नाही, ती फक्त मेहनत करतात. नशीब त्यांचा साथ देते. नशिबाला कधीही सांगू नका, नशिबाला कधीही कुसू नका, कारण तुम्हाला माहीत आहे की तुम्ही कदाचित काहीतरी वाईट होण्यापासून वाचला आहात. नशिबाबद्दल एकच गोष्ट निश्चित आहे की ती क्षणोक्षणी बदलत असते. नशीब कायमस्वरूपी काही देत नाही, ते फक्त उधार देते. नशीब सोबत असताना छोटा विचार करू नका. आपण मिळू शकणाऱ्या सर्वात मोठ्या यशाचा पाठलाग करा, कारण हीच ती वेळ असते जेव्हा ती यश तुम्ही गाठण्याची 90% चान्स राहतात. वारा आणि लाटा नेहमीच उत्तम लविकांना साथ देतात. तुम्हाला कोणत्या बाजूने जायचे आहे हेही माहीत नसते, तर कोणत्या वारा तुमच्या सोबत जाणार आहे ही माहीत असते. आयुष्यात भाग्य जर असेल तर असे असायला पाहिजे की भाग्यवान माणसाला जर समुद्रात ढकलले तरी तो तोंडात मासा घेऊन बाहेर येईल, पण आळशीबात किंवा भाग्याचे असले ते मिळते. एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या गोष्टी नशिबात आहेत त्यात मिळतील असं नाही. त्यासाठी काही कष्ट सुद्धा करावे लागतात, कारण जर नशिबात असलेली प्रत्येक गोष्ट मिळाली असती तर आज सर्वच लोक खूप पुढे गेले असते. नशिबाने एक गोष्ट सांगितलेली आहे, जे तिच्यासाठी कष्ट करतात माणसाने आपल्या अवगुणांचे खापर फोडण्यासाठी. नशिबाची निर्माण केलेली भिंत आहे. ब्रह्मदेवाने लिहिलेले काही मनुष्याच्या नशिबात आलेले नाही. त्याचा आनंद त्याला त्याच्या हातीने सापडला. या जगात सर्व लोक आपले हात दाखवतात, कोणी आपल्या कुठल्या दाखवतात, पण स्वामी सांगतात, या कुठल्या दाखवून, या हात दाखवून तुमचं काही होणार नाही. तुम्ही फक्त माझे नामस्मरण करा, माझे नाव घ्या, मी तुमचं आयुष्य बदलून टाकेन. नशीब ज्याच्यावर प्रेम करते त्याला मूर्ख बनवते, आणि जो मूर्ख व्यक्ती त्या नशिबावर प्रेम करतो त्याला येड बनवते. देणाऱ्याच्या दारात सगळे भिकारी होतात. काहींना चिमूटभर, ताईंना अख्ख्या थाळी मिळते. ज्याचे त्याचे आपले स्वतःचेच नशीब असते. नशिबाचा वर्षावर बसले किंवा नशीब आहे म्हणून थोडा वेळ घेणे, किंवा नशीब आहे जे नशिबात आहे ते मिळणार, असा विचार करून काम सोडणे किंवा काम करणे कमी करणे, असे केल्याने आयुष्य बरबादीचे मार्ग लागते. परिश्रम हे नशिबाची जननी आहे. या आयुष्यात सदैव एक गोष्ट लक्षात ठेवा, नशीब हे फक्त एकाच गोष्टीची हमी देते की ती कधीही बदलू शकते, आणि तेव्हा जेव्हा हे नशीब बदलते तेव्हा त्याचसोबत आपला आयुष्यही बदलू शकतं. त्यामुळे आयुष्यात सत्कर्म कारण वाढवा, आयुष्यात पुण्य कमवा, कारण पुण्य कमवलं त्याचसोबत आपलं आयुष्यही बदलू शकत. त्यामुळे आयुष्यात सत्कर्म कारण वाढवा, आयुष्यात पुण्य कमवा, कारण पुण्य कमवलं तर तुमच्या नशिबाची शक्ती प्रबल होते, आणि कदाचित ज्या गोष्टी तुमच्या नशिबात सुद्धा नसतील त्याही तुम्हाला मिळतात.
स्वामी म्हणतात, बाळा तू हा स्वामी संदेश शेवटपर्यंत ऐकत आहेस आणि आतापर्यंत तू खूप दूरपर्यंत आहेस. तर तुझ्या या मेहनतीसाठी, या जिद्दीसाठी आता तुला आम्ही एक मंत्र सांगत आहोत. याला तू 3 वेळा म्हण, तुझं भाग्य बदलेल. तुझ्या आयुष्यात तुला एका आठवड्यात चमत्कार जाणवेल. रोज सकाळी उठल्यावर या मंत्राला म्हण. तर तो मंत्र दुसरा काही नसून तो मंत्र आहे हा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जर तुम्ही हा मंत्र म्हणाल तर तुमच्या आयुष्यात आर्थिक स्थिती कधीच खराब होणार नाही. तुमच्या आयुष्यात कोणत्याच गळतीची, कोणत्याच अडचणीची समस्या येणार नाही. तुमच्या आयुष्यात खूप सुधारून जाईल. तुमचा जर स्वामींवरती विश्वास असेल तर या संदेशाला आत्ताच लाईक करा. तुम्ही जर स्वामींचे सच्चे भक्त असाल तर कमेंटमध्ये हो सांगायला विसरू नका. आणि आजच स्वामी संदेश शेवटपर्यंत ऐकायला म्हणून कमेंटमध्ये 1002 असे लिहून टाईप करून दाखवा. तर बोला, श्री स्वामी समर्थांचा प्रार्थना म्हणून संदेश स्वामी तुम्हाला म्हणत आहेत, अरे बाळा तुझ्या जीवनात अडचणी आहेत, मला माहीत आहे. तुझ्या जीवनात तुला खूप परिस्थिती खराब चालू आहे, मला तेही माहीत आहे. तू सध्या कोणाच्या स्थितीत आहेस मला तेही माहीत आहे. तुला सध्या कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागत आहे मला तेही माहिती आहे. तू काळजी करू नकोस, मला तुझ्या सर्व समस्या अडचणी माहीत आहेत. तू फक्त माझं नाव घे आणि शांत मनाने झोपी जा. मी तुझं सर्व काही संकटे समस्या दूर करीन. तुझा विश्वास असेल तर कमेंटमध्ये होय विश्वासी दिली श्री स्वामी समर्थ. तर SC मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.